वाशिम इथं दलित महिला हत्याकांडाच्या निषेधार्थ वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावरती बसपतर्फे मोर्चा काढण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठेगाव येथील दलित महिलांवरती बलात्कार करून जाळून मारल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचा विशाल मोर्चा आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। मोठेगाव येथील दलित महिलेवरती त्याच गावातील रणजित देशमुखसह 6 नराधमांनी रात्रीच्या सुमाराला संगीता मोरे या विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला। वाच्यता होऊ नये म्हणून तिच्या अंगावरती रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिलं। पीडिताने 1 महिना मृत्यूशी झुंज दिली। अखेर दिनांक 6 मार्च रोजी तिची प्राणज्योत मावळली। पोलिसांनी आरोपीला 1 महिना पाठीशी घातलं। पीडितेच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झाल्यानं पोलिसांनी घटनेतील आरोपी रणजित देशमुख याला अटक केली। उर्वरित आरोपींना अटक करावी, तपासात हायगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून सह आरोपी करावं, आरोपींना फाशी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी बहुजन समाज पक्षानं प्रदेश महासचिव संदीप ताजणे, जिल्हाध्यक्ष अविनाश वनखडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17 मार्चला विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। या मोर्चामध्ये हजारो महिला व पुरुषांचा समावेश होता। बलात्कार करून त्या ठिकाणी जाळून टाकण्यात आलं। आजपर्यंत पोलिसांनी केवळ एकच आरोपी या ठिकाणी अटक केलेला आहे। बहुजन समाज पार्टीची या मोर्चाच्या माध्यमातून अशी मागणी आहे, उर्वरित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावं आणि जवळजवळ 1 महिन्याच्या काळामध्ये ज्या आरोपींना पोलिसांनी अभय दिलं त्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सहआरोपी करून त्यांच्यावर सुद्धा खुनाचे खटले दाखल करण्यात यावे अशी बहुजन समाज पार्टीची या ठिकाणी मागणी आहे। SBN मराठीसाठी विनोद तायडे, वाशिम।